नमस्कार मंडळी, मी अपेक्षा आणि तुमचे आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये कैरीपासून अगदी झटपट 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ही एक कैरी घेतली आहे, 200 ग्रामच्या आसपास आहे. तर अगोदर आपण ही स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर कोरड्या कापडाने पुसून घेतली आहे. आता आपण या कैरीचे अगदी पातळ काप कापून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण सालीसकट कैरीचे पातळ असे काप कापून घेणार आहोत. आता आपण बाटाजवळ देखील राहिलेली कैरी आहे ती कापून घेऊया. यामध्ये कडक बाटा नसल्यामुळे आपण इथे सर्व कैरी कापून घेणार आहोत आणि आतील जो थोडा बाटा आहे तो काढून टाकणार आहोत. अशा प्रकारे संपूर्ण कैरी इथे आपली कापून झाली आहे. अशा प्रकारे पाहू शकता मी पातळ काप केले आहेत. त्यानंतर हे सर्व काप मी एका स्टीलच्या टोपामध्ये घेतले आहेत. आता आपण इथे लाल तिखट घेतलं आहे, म्हणजे फक्त लाल रंगाचं असतं काश्मीरी चिली पावडर, ती इथे मी 2 चमचे घेतली आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर घेतली आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आहे. मीठ थोडं मी जास्त प्रमाणात घेतलं आहे. एवढेच मसाले आपल्याला यामध्ये टाकायचे. त्यानंतर चमच्याने सर्व मसाला आपण या कैरीच्या फोडींना व्यवस्थित लावून घेऊया. आता आपण इथे मी हे तेल व्यवस्थित गरम करून त्यामध्ये 1 चमचा राई टाकली होती. ही छान तडतडल्यानंतर यामध्ये थोडंसं हिंग टाकलं आहे, हिंगाची पावडर. हे गरम कडकडीत तेल आपल्याला या फोडींवर ओतायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी 1 चमचा गुळाची पावडर देखील मिक्स केली होती. त्यामुळे या कैरीच्या फोडींना चवीला जबरदस्त लागतात. आंबट, गोड, तिखट अशा प्रकारे चव येते या फोडींना आणि तोंडी लावायला ही कैरी जबरदस्त आहे. झटपट होणारी रेसिपी आहे, तर नक्की तुम्ही करून पहा आणि तसेच तुम्ही ही रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. धन्यवाद.